पुण्यातील बुधवार पेठेत असलेल्या एका वाड्याला भीषण आग लागल्याची घटना दुपारी 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या वाड्यामध्ये ट्रॉफ्यांचं गोडाऊन होतं। मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॉफीसाठी वापरण्यात येणारी लाकडं होती, त्याचबरोबर ट्रॉफ्या भरून ठेवलेले मोठमोठे बॉक्सेस होते आणि त्यामुळे हा पेट जास्त वाढला। आत्ताही तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आग विझवण्याचं काम चालू आहे। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। तब्बल 40 ते 50 जवान ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न गेल्या 2 तासांपासून करत असल्याचं दिसतंय। मात्र अजूनही ही आग आटोक्यात येत नाहीये। मोठ्या प्रमाणात सामान या ठिकाणी भरून ठेवलेलं होतं आणि त्यामुळे सकाळच्या सुमारास काहीतरी शॉर्ट सर्किट झाला आणि त्याच्यातूनच ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र अद्याप आगीचं नेमकं कारण काय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। आत्ता तुम्ही पाहू शकता की 2 तासापासून या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू होते, मात्र ही आग कुठल्याही प्रकारे आटोक्यात येत नव्हती। वाडा खूप लहान आहे, जागा कमी असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनाही काही मर्यादा येत होत्या पाणी मारण्यावरती सुद्धा। त्यामुळे आता अखेर या ठिकाणी JCB बोलवण्यात आलेला आहे आणि JCBच्या साहाय्याने वाड्याच्या एका बाजूच्या काही भिंती पाडलेल्या आहेत, त्यामधून आता आतपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम चालू आहे। आतपर्यंत पाणी मारलं जात आहे आणि त्यामुळे कदाचित आता ही आग थोडीशी आटोक्यात येईल असं वाटतंय। आजूबाजूच्या अनेक घरांमध्ये सुद्धा ही आग पसरली होती। खूप मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट पसरले होते। जेव्हा हा धूर बाहेर आला त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांना कळलं आणि त्यानंतर अग्निशमन दलाला फोन करण्यात आला। आत्ता ही आग आजूबाजूच्या काही घरांपर्यंत वाड्यांपर्यंत पोहोचली आहे, मात्र अजून तरी कुठल्याही प्रकारचं नुकसान यामध्ये झालेलं नाहीये। मूळ जो वाडा आहे त्या वाड्याचं केवळ नुकसान झालंय, मात्र जीवितहानी सुद्धा झालेली नाहीये सुदैवाने। सध्या तरी अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत। हा जो वाडा आहे त्या वाड्याच्या अगदीच 2-3 दुकानं सोडूनच ट्रॉफीचं दुकान आहे। मालक त्या ठिकाणी राहतात, त्यांना सुद्धा ही खबर कळल्यापासून ते सुद्धा अतिशय चिंतेत असल्याचं पाहायला मिळतंय। खूप मोठ्या प्रमाणावरचं नुकसान आहे हे आणि आग आटोक्यात आणण्यासाठी आता सध्या JCBच्या साहाय्याने वाड्याचा भरपूर भाग पाडून मग आता ही आग आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।